मुंबईचा महापौर 30 जानेवारीला शपथ घेण्याची चिन्ह आहेत। दिल्लीतल्या अनौपचारिक गप्पांमध्ये भाजप नेत्यांनी ही माहिती दिली आहे। 22 जानेवारीला महापौर पदाची सोडत आहे, त्यानंतर आठवड्याभरात महापौरांची निवड होईल असं म्हटलं जात आहे। तर अर्थातच मुंबईच्या महापौर पदाचा निर्णय दिल्लीत आता होणार आहे। आज महाराष्ट्रातील शिवसेनेचे प्रमुख नेते दुपारनंतर दिल्लीकरता रवाना होतील। संध्याकाळी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन या ठिकाणी शिवसेनेचे सरचिटणीस राहुल शेवाळे आणि भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या संध्याकाळी बैठक होणार आहे। मी असं म्हणालो की मुंबईचा महापौर कोणी दिल्लीतून ठरवलं जाईल हे आतापर्यंत इतिहासात घडलं नव्हतं। म्हणजे दिल्लीचा मुंबईचा महापौर ठरवण्यासाठी शिंदे गटाच्या नेत्यांना किंवा पुढाऱ्यांना जाऊन अमित शहांच्या पायाशी बसावं लागतं। हे मी वारंवार सांगतो। महापौर मुंबईचा आहे, महाराष्ट्राचा आहे, आणि शिंदे आणि त्यांच्या लोकांना दिल्लीत चक्रा माराव्या लागत आहेत। हाच महाराष्ट्राचा अपमान आहे। मुंबई महापौर पदासंदर्भात भाजपकडून तडजोड होणार नाही, सूत्रांकडून कळत आहे। दिल्लीतील नेतृत्वाचे राज्यातील नेत्यांना तसे निर्देश आहेत। मुंबई महापौर पद आपल्याकडेच ठेवण्यावर भाजप ठाम आहे, हे देखील खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते। इतकंच नाही तर कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखण्यावर भर देण्याचेही निर्देश आहेत। मित्र पक्षांशी कडवटपणा टाळण्याचाही सल्ला देण्यात आलेला आहे। भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, वडेट्टीवार म्हणतात। मुनगंटीवारांच्या गटातील नगरसेवक वेगवेगळ्या हॉटेलमध्ये आहेत। जो जीता वही सिकंदर असंही वडेट्टीवारांचं म्हणणं आहे। संपर्कामध्ये त्याचं उत्तर मी दिलं आहे। भाजपचे नाही, उलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत। त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रश्नच नाही दूरपर्यंत। हे काहीतरी हवेवर तीर मारण्याचा प्रकार आहे तो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।